आजचा विषय आहे निर्णय. मित्रांनो, तुम्ही प्रेम करताय, पुढचा विचार करून करा. कारण मुली या बदलतात. काही काळानुसार, तर काही परिस्थितीनुसार, काही भीतीनुसार, तर काही भांडणानुसार. प्रेम म्हटलं की नवं बरं वाटतं, पण काही काळानंतर काही गोष्टी आवडत नाहीत किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे वाद होतात. या सगळ्या कारणाने एखाद्याचं आयुष्य बर्बाद होतं, तर काही डिप्रेशनमध्ये जातात. तुम्ही प्रेम करताय, दोघात काही वाद असो, काही गोष्टी, त्या फक्त दोघातच ठेवा. तिसऱ्या व्यक्तीला सांगितलं तर तिचा फायदा बघणारच किंवा तिला आवडत नसेल तर ती आपल्यात फूट पाडणारच. एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, प्रेम करताना तुम्ही दोघांनी केलेलं असतं, तिसऱ्या व्यक्तीला विचारून नाही. काही प्रॉब्लेम असो, ते तुम्हाला सोडावे लागणार. तिसरी व्यक्ती आली की ती काही काळापुरती, परत ती पण बदलते. त्यामुळे जे करायचं आहे दोघांनी विचार करून करा. प्रेम हे तात्पुरते नाही किंवा खेळ नाही. एक तर खेळू नका. खेळलात तर एकट्याला सोडून बाहेर पडू नका, नाहीतर दोघातल्या एकाचं आयुष्य तिथंच संपलं. एकट्याला सोडलं तर ते म्हणजे तुम्ही जिवंतपणे दिलेलं मरण. प्रेम म्हणजे थोडक्यात मरणच आहे, एखाद्याला जिवंतपणे दिलेलं. काळजी घ्या, विचार करा, मग निर्णय घ्या. प्रेम म्हणजे खेळ नव्हे. नाहीतर एखाद्याला अर्ध्या वाटेवर सोडलं तर तो तिथून पुढे त्याचं आयुष्य मेल्यागतच असतंय. प्रेम समजून घ्या, प्रेम समजून करा. दोघात वाद झाले तर ते दोघांनीच मिटवा, तिसऱ्या व्यक्तीला सांगू नका. आणि काही असो, पुढचा निर्णय विचार करूनच घ्या. का तर मुलगी बापापुढे, तर बहिणीपुढे, तर कोणाही पुढे बदलतेच. मुलगी असो वा बाय ही बदलतेच. लक्षात असू द्या. विचार करा, मग निर्णय घ्या. आपला अमोल शितोळे. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.